राजकारण म्हणजे कधी खुशी कधी गम, पण बिहारमध्ये तर गमचा डोंगर उभा राहिलाय. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपलंय आणि लगेचच एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले. काय सांगतात पोलचे आकडे? चला जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. एक्झिट पोलच्या आकड्यांनी राजकीय गणितात मोठा स्फोट घडवलाय. बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या एनडीए युतीवर विश्वास दाखवलाय. कारण मंगळवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या सर्व प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज स्पष्ट सांगतोय, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए पुन्हा एकदा मोठा विजय मिळवून सत्तेत येणार आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 122. पण एक्झिट पोल्सनी जे आकडे दिलेत ते एनडीएला नुसतं बहुमत नाही तर थेट सुपर मेजॉरिटीकडे घेऊन जाताना दिसत आहेत. पीपल्स इनसाइट, मॅट्रिक्स, दैनिक भास्कर, पीएमआरक्यू आणि जेव्हीसी पोल्स यांसारख्या 6 महत्वाच्या पोल्सनी एकमुखानं एनडीए साठी विजयाचे ढोल वाजवलेत. मॅट्रिक्सने तर एनडीएला तब्बल 147 ते 167 जागा मिळतील असा थेट अंदाज दिलाय. पीपल्स इनसाइटने 133 ते 148 आणि दैनिक भास्करने 145 ते 160 जागांचा अंदाज दिलाय. याचा अर्थ नितीश कुमारांचं नितीश पर्व पुन्हा एकदा दिमाखात सुरू होणार आहे, यात शंकाच नाही. याउलट तरुणाईचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला मात्र हा मोठा झटका आहे. एक्झिट पोलनुसार महागठबंधन 70 ते 102 जागांच्या आसपास अडकण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत एकट्या आरजेडीनं 75 जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी आघाडीची कामगिरी खालावल्याचं चित्र दिसतंय. तेजस्वी यादव यांची संपूर्ण निवडणूक प्रचारातील धडाकेबाज खेळी आणि तरुणांचा उत्साह मतांमध्ये का बदलला नाही या प्रश्नानं आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगणार आहे. तसेच राजकारणात मोठे बदल घडवण्याची क्षमता असलेला डार्क हॉर्स म्हणून पाहिले गेलेले प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीला देखील या एक्झिट पोल्समध्ये कुठेही प्रभावी यश मिळताना दिसत नाहीये. एक्झिट पोलचे हे फक्त आकडेवारीचे अंदाज असतात, ते अंतिम निकाल नाहीत. मात्र अनेक पोल्सनी दिलेला हा एकमुखी अंदाज बिहारच्या राजकीय वातावरणाची दिशा स्पष्ट करतो. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार का, की 14 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी काही वेगळाच राजकीय भूकंप होणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.